अहेरी टाइम्स खेड्यातील बातमी शहरापर्यंत. अहेरी महिला व बाल रुग्णालयातील डॉक्टरांच्या रिक्त पदांसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी शासन व प्रशासनावर रोष व्यक्त करीत दिनांक 29 जुलै रोजी ताला ठोको व 30 जून ते 1 जुलै रात्रीपर्यंत आमरण उपोषण जनहितार्थ तथा एटापल्ली भामरागड सिरोंचा मुलचेरा अहेरी येथून येणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात होणारी अडचण लक्षात घेऊन शासन व प्रशासनाला धारेवर धरून आंदोलन करण्यात आले होते। यावर नगरसेवक अमोल गुडेलीवार यांनी राजकीय दृष्टीने टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांवर राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे। गुडेलीवार पुढे काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया। अहेरी महिला व बाल रुग्णालय या रुग्णालयात डॉक्टरांचे पद रिक्त आहे हा विषय घेऊन नुकताच 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून ताला ठोको आंदोलन त्यानंतर उपोषण आंदोलन करण्यात आले आणि या आंदोलनाच्या दरम्यान त्यांनी एकसारखा या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका केली आणि या परिस्थितीला फडणवीस साहेबांना जबाबदार धरले। खरे तर अहेरी विधानसभेचे स्थानिक आमदार धर्मराव बाबा आत्राम आहे हा विषय त्यांनी वरिष्ठ स्तरावर बोलून विधानसभेच्या अधिवेशनात बोलून हा विषय सोडवणं आवश्यक असताना चकार एक शब्द त्यांच्याबद्दल न बोलता फडणवीस साहेबांना बोलणे म्हणजे हा एक प्रकारचा उलटा चोर कोतवाल को डाटे असाच प्रकार आहे। गुडेलीवार म्हणाले, स्थानिक आमदारांवर मौन बाळगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणे योग्य नाही। आरोग्य विभागाने तातडीने 6 विशेष तज्ञ डॉक्टरांची प्रतिनियुक्ती केली असून नियमित पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे। अशा परिस्थितीत सुरू असलेले आंदोलन हे जनहितापेक्षा प्रसिद्धीसाठी करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। यावर आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे की सदरील आंदोलन हा रिक्त पदांचे ग्रहणाविरोधात असून या भागातील माता बालकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी हाच उद्देश ना की राजकीय स्टंट आहे। विशेष म्हणजे आरोग्यमंत्री येऊन गेले तरी डॉक्टरांची कायमस्वरूपी पदभरती करण्यात आली नव्हती। मात्र ताला ठोको आणि उपोषणामुळे 10 डॉक्टरांची प्रतिनियुक्तीवर आदेश करण्यात आले आहे।